का पत्ता चनारों का जैसे हवाओं में। मूर्ख आहे का तू? कुठं बघून चाललाय? दिसत नाही का तुला? हो सॉरी मॅडम, चुकून लागलं, लक्ष नव्हतं माझं. जाऊ दे का पायलचं, ही गावाकडची लोक मूर्खच असतात. डोकं खराब करून टाक. जाऊ दे, चल पाण्याची बॉटल घेऊ. एक पाण्याची बॉटल आहे ना. ऐका ना मावशी, आम्हाला कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिलेला आहे की प्रगतशील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तिथली माहिती घ्यायची आहे. तुम्ही आम्हाला काही मदत करू शकताय का? अगं आहे नाही त्याच्यात मोठे शेतकरी. हो, आमच्या शेजारीचे डेअरी मामून. तुम्हाला माहिती आहे का ते? हो तुम्ही आम्हाला घेऊन जाऊ शकता? हो नक्कीच. जाऊ मग. टाकू जरा तुमचे पैसे. आमच्या शेजारीचे डेअरी पाटील, तिथून मला आहे ना चांगली माहिती. मूर्ख आहे का तू? कुठं बघून चाललाय? दिसत नाही का तुला? हो सॉरी मॅडम, चुकून लागलं, लक्ष नव्हतं माझं. छोटे मोठे शेतकरी आहेत आमच्याकडे, तर त्यापैकी हे डेअरी मामा म्हणजे एकदम प्रगतशील शेतकरी. आत्या मी तुम्हाला पाहुणे आणले. आता या मुली आहे ना शहरातून आल्या आपल्या गावाकडे, यांना आहे ना शेतीविषयी आहे ना माहिती पाहावी, तेवढी माहिती द्या त्यांना. हा, जाऊ का मग? ऍक्च्युली आजी आम्ही ना सिटी मधून आलो आणि आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट दिलाय, तर आम्हाला शेतीबद्दल माहिती पाहिजे होती. तर तुम्ही आम्हाला मदत करसाल का? करू ना. अगं ते कल्टिवेटर आहे, ते फक्त आहे ना काकऱ्या पाहून घालतो. हे बघ पेरू. अगं तू कसा तोडला ग, घरी गेल्यानं तुला पिकलेला दिला असता ना. तेव्हा तू माझा मोठा नातू, त्याला मी आवाज देते. मयूर, काय गाई? अगं अरे पाहुणे आले. आलो आलो. अगं काय जमाना आला इथं, तर फार पाखरं आपला गहू खाऊ राहिले. काय गाई, कोण आहे पाहुण्या? अरे ते शेतीची माहिती घ्यायला आल्या, त्यांना तुमची माहिती दे, आता मी जाते. बरं बरं चालेल. आम्ही इथे ना गहू पेरलेला आहे आणि तिकडे निंबुनीचा बाग आहे, पण तुम्हाला कशाबद्दल नेमकी माहिती पाहिजे? आम्हाला ना शेती आणि अवजारांबद्दल माहिती पाहिजे. बरं चला, आपल्या ना खाली पण काय प्लॉट आहे, मी तुम्हाला तिकडे काय माहिती देतो. इथे ना आपला पूर्ण डाळिंबाचा प्लॉट आहे. सांगवान बोलवान मन झुरतया दुरून पळतया. अरे कामवाल्या बाय एवढं लवकर कसं काय आल्या गाड्या? माग फिरून सजलं ग धजलं ग. काय मला कोणाला बोलतोय? ए, काय रे भाऊ, काय म्हणते कामवाल्या बाया नेमकं? गोंधळलं ए, अरे तू लाड तुम्ही ओळखतो का तुम्ही त्याला? अरे भाऊ, सकाळी येऊन मलाच धडकली आणि वरून मला म्हणते का गावाकडची माणसं मूर्ख आहे. मी धडकले? अरे जाऊ द्या, काय विषय नाही, माझाच भाऊ आहे, चल. हे बघ इथे ना घास टाकलेला आहे आणि आजी आता इथं खुरपणी करते. खुपरणी? हे शहराकडच्या पोरी बी ना. अगं पायल, त्याला खुपरणी नाही, त्याला खुरपणी म्हणता. तुम्हाला कसं काय माहिती शेतीबद्दल एवढं? आमच्या गावाकडे पण शेती आहे, पण ती खूप लांब आहे आणि आम्ही करत पण नाही, त्याच्यामुळे प्रोजेक्ट साठी आम्ही इकडे आलो. महेश, एवढं सगळ्या झाडांमध्ये एकच पपईचं झाड कसं काय रे? कारण गर्दीत राहणं सगळ्यांना जमतं आणि स्टँड आउट होणं एकट्यालाच. बरं जाऊ द्या, आपण आहे ना शेततळ बघून घेऊ. चल ग भूमी, तसं पण गावाकडच्या लोकांनी आम्हाला जास्त नॉलेज देऊ नये. काय रे, तुमचे लयच खतरनाक भांडण झाले दिसतंय बरं का? अरे काय भाऊ, आल्यापासून पाहतोय मी, एक तर आले शहरातून आणि वरून गावाकडच्या पोरांना नाव होते. भूमी, ते बघ स्विमिंग पूल.
अगं हा स्विमिंग पूल नाही, हे शेततळ आहे. हा का? तरी आपलं शेततळ आहे, इथून सगळ्या शेतांना पाणी देतो. तिकडे खाली दिसतंय ना ते नारळापर्यंत, तिथपर्यंत सगळं आपलंच आहे. काय ग पोरीनं भेटली का माहिती? नाही गाई, अजून भरपूर माहिती द्यायची बाकी त्यांना. ऐक ना भूमी, आपण येताना कुठं हॉटेल रूम्स पण नाही बघितले आणि आता खूप रात्र झाली ग. हो ना यार, आजी आमची राहायची खायची सोय होईल का इकडं? अगं पोरीनं असं काय विचारायचं, आपलंच घर समजून राहायचं. भूमी यांच्या घरी पण हा आदित्य पण इथंच असणार ना. काय रे आधी काय झालं? बरं आई, जाऊ दे, एवढं काही नाही. चल भूमी घर तर खरंच खूप मोठं आहे ग. वाटत नाही शेतकऱ्याचं घर आहे ना. हो ना. पोरींनो बरी का ग तुमची तब्येत? हो काकू, बरी आहे आमची तब्येत. तरी माझी काकी आणि मम्मी आहे. आणि मम्मी हे ना पायल आणि भूमी त्यांना गावाकडे प्रोजेक्ट भेटलाय, त्यासाठी त्या गावाकडे आले 2-3 दिवस इकडेच थांबणार. बरं चला, अजून स्वयंपाकाला थोडा टाइम आहे, आपण गोटा बघू. नाही नाही, काही टेन्शन नाहीये. गावाकडची माणसं खरंच खूप चांगली आहेत. अहो काय झालं? अरे तिकडे मांजर होती. अगं काय नाही, इथं फिरतच असते ती. तू चल, काय नाही. ऐक ना आदित्य, हा, गुड नाईट. ऐक ना, गुड नाईट वगैरे काही नाही. तसं पण रोज रात्री ना आम्ही इथं शेकत बसतो. तू पण येशील ना? हो. हे चला ना आपण काहीतरी गेम खेळू. इथं तर काही राहतं गब्बाई. नाही रे, चल ना गेम खेळू. मी ऐकलंय कित्येक जणांची मनही मोकळे होतात आणि मनही जुळते. हे यार चला ना खेळू, मज्जा येईल. अरे पण हा गेम खेळायचा कसा आहे? थांबा थांबा, मी तुम्हाला सांगते. आपण 4 चिठ्ठ्या करायच्या आणि त्या 4 चिठ्ठ्यांमध्ये जे विषय लिहिलेले असेल ते आपण व्यक्त करायचे. अगं आपलं काय नाही ग भूमी, काय लोकांना कळलं पाहिजे ना का विषय काय म्हणून. घर तेरा हो गया. हे बघा, मी 4 चिठ्ठ्या केल्या आहे. त्याच्यातला जो पण विषय असेल तो तुम्ही वाचा आणि तुमचं मन व्यक्त करा. आज से तेरा गम मेरा हो गया. थांबा, मी तुम्हाला सांगते मला काय आलंय. प्रियकर प्रेयसी विषयी सांगा. प्रेम हे फक्त वाक्य नाही, तर ती एक भावना आहे. आणि प्रेम हे अनुभवल्याशिवाय ते व्यक्त करता येत नाही. हे ऐक ना, तू झालंय का ग असं कधी प्रेम कोणच्यावर? नाही. हा म्हणजे नाही रे. बरं मला विषय आलाय, तुमचे दुःख एका शायरी थ्रू सांगा. तड़प क्या होती है हमसे पूछिए, प्यार करने की सजा क्या होती है हमसे पूछिए, यूं ही खोए खोए नहीं रहते हम हर पल, किसी की याद क्या होती है हमसे पूछिए. वा 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 वा. तर ऐका, मला हा विषय आलाय. तुम्हाला एखाद्याला काहीतरी सांगायचंय तर तुम्ही काय सांगाल? बघून तुला दंग होते आणि बघता बघता तुझ्यातच रमून जाते. काहीशी वेगळीच जादू आहे तुझ्यात. तुला बघितल्यापासून फक्त तुझाच विचार करत असते. हे चला आता माझं ऐकवा. काय आयुष्यातील स्वप्न जे तुला पूर्ण करायचे, मी प्रेम करतो तुम्ही तुझ्यावर. तुला बघताच ना, डोळे असे ओले होतात. तुझ्या आठवण येतात असं वाटतं कोणतरी मला असं येतच सोडा. कधी कधी जर तुझी जास्तच आठवण आली ना, तर असं वाटतं की तुझ्याकडेच डोळे लावून बघावं. काय माहिती यार, देवाने मला तुझ्यासाठी. आणि जेव्हा मी दिवसभर दमलेलो असतो ना, तेव्हा तर सांगूच नका माझी हालत काय व्हायला असते. पण तरी पण ती माझ्यासोबत रात्रभर असते, माझी प्रिय झोप. हा बर चला, आता ती आलेली आहे, झोप बर का. मी जातो, बाय बाय. काय द्या, आपल्याला मंदिरात जायचंय.
काय किती खत आणायचे राहिले आता? अरे आणून झाले सगळे हा. आज टाकायचे राव दुपारून. बर. लेबर आलेले. हा का? बरं ते बघ ना किती उशीर झालाय, जायचंय मंदिरात. काय राव? फोन करतो मी. कर बर. हॅलो काय रे? अगं भूमी किती वेळ आहे अजून? अरे अजून 10-15 मिनिटं तरी लागतील. बरं बरं लवकर आवरा. 10 ते 15 मिनिटांना कोण पाहणार राव? तेच ना. बरं जाऊ ते पायलला फोन करून बघ. हॅलो हॅलो, ए पाहिला किती टाइम आहे? मला अजून अर्धा तास लागेल. अजून अर्धा तास? होय, अरे आता अर्धा तास म्हणते, कधी जायचं आपण? अरे जाऊ दे पण ते अर्धा तास आत्तावर काय करायचं? कपडे घालून बसलो, नाही तर काहीतरी वावरातले कामं पाहिले असते. अरे त्यांना मोर दे भाऊ, चल आपण मॅचेस बघू राव. अरे मॅचेस बघू, माझा सकाळीच डाटा संपलाय. अरे तू तर व्हीच सिम यूज करतो ना? हा. आणि मग तू नॉनस्टॉप हिरो प्लॅन नाही घेतलेला का? नाही राव. आणि तू त्याचा किती डाटा वापरणार? संपतच नाही, डायरेक्ट अनलिमिटेड आहे. हो जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी, जगन न्यार. बरं आज आम्ही होतो बरं का मंदिरात जाऊ. हळूहळू जा, हो. देवाचं दर्शन घेऊन या. आदित्य मी आलो एटीएम मधून पैसे काढून. हॅलो हॅलो, काय रे? ऐक ना, ते गाडीमधून तेवढं ऑडिट घेऊन ये रे. बरोबर घेऊन येतो. ऐक ना भूमी, ते येतील तोपर्यंत चल ना काहीतरी खायला घेऊन येऊ. हा चल. हो सागर भाऊ ते बघा ना ते 2 पाखरं. चल ना मग, कशाला टाइम वाया घालतोय? हे शहराकडची पाखरं गावाकडे लयच यायला लागलेत राव. काय मग कुठून? एक्सक्यूज मी, माइंड युअर ओन बिझनेस.